ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जीवनामध्ये कधी ना कधी व्यक्तीला परमेश्वरासमोर नतमस्तक व्हावं लागते. कधी ना कधी आपल्या गुडघ्यावरती यावं लागते. कारण या जगाचा विधाता केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि या प्रभू येशू ख्रिस्तासमोरच जेव्हा आपण सरेंडर होतो, जेव्हा आपण नतमस्तक होतो आणि आपलं जीवन समर्पित करतो, तेव्हा आपल्या जीवनाचा पूर्ण ताबा, आपल्या शरीराचा पूर्ण ताबा परमेश्वर घेत असतो. आणि म्हणूनच ज्या लोकांनी, ज्या व्यक्तीने आपलं हृदय, आपलं अंतःकरण, संपूर्ण जीवन परमेश्वरासाठी अर्पण केलं, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला आहे हे आपल्याला दिसून येते. आज परत एकदा एक कुष्ठरोगी नाझरेतकर येशूचं नाव ऐकताच त्याला पाहतात त्याच्या समोर नतमस्तक होत आहे, त्याच्यासमोर गुडघे टेकत आहे, त्याच्यासमोर आत्मसमर्पण करत आहे, त्याच्यासमोर आपलं जीवन समर्पित करत आहे. कारण त्याला कातडीचा रोग झालेला होता, भयंकर असा रोग, ज्याला लोकांनी वाईट टाकलेलं होतं, सोसायटीपासून दूर टाकलेलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकटे जीवन जगत असताना त्याची भेट नाझरेतकर येशूशी होती. कुठेतरी त्याचा विश्वास होता की या कुष्ठापेक्षाही परमेश्वराचा स्पर्श अधिक आहे, या कातडीच्या रोगापेक्षाही परमेश्वराचं प्रेम अधिक आहे, याचा त्याच्यावरती विश्वास होता. तरी सुद्धा मनामध्ये इच्छा असताना सुद्धा की मला बरं व्हायचं आहे, मला या रोगातून मुक्त व्हायचं आहे, अशी तीव्र इच्छा असताना देखील ती व्यक्ती परमेश्वरासमोर आत्मसमर्पित करत आहे, परमेश्वरावर गुडघे टेकत आहे व सुंदर असं वाक्य म्हणत आहे, हे प्रभू, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करा. जर तुम्हाला वाटत असेल की मी शुद्ध व्हावं, या अंधारातून निघून प्रकाशात व्हावं, या वेदनेतून बाहेर निघावं, तर तुमची इच्छा असेल तर मला स्पर्श करा. हा व्यक्ती, हा कुष्ठरोगी तुमची इच्छा असेल तरच मला शुद्ध करा हे का सांगत आहे? कारण येथे तो स्वतःच्या इच्छेला प्राधान्य देत नाही, तर तो परमेश्वराच्या इच्छेला प्राधान्य देत आहे. येथे तो आपला विश्वास प्रगट करत आहे. जर परमेश्वराकडून काही मिळालं तर नक्कीच मी घेणार आहे, आणि जर नाही मिळालं तरी सुद्धा मी आनंदित असणार आहे. आणि हा त्याच्या विश्वासाकडे पाहून, या त्याच्या त्या आशेकडे पाहून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, होय, माझी इच्छा आहे, माझी इच्छा आहे की तुला नवीन असं जीवन मिळावं. माझी इच्छा आहे की तुला या अंधारातून काढून प्रकाशात आणावं. आणि परमेश्वर त्याला शुद्ध करत आहे. इच्छा ही प्रत्येकाची असते. आपल्या प्रत्येक गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे झाली पाहिजे असे प्रत्येकाला वाटत असते. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे होत नसते, तेव्हा मात्र आपण रागावत असतो, खिन्न होत असतो, दुःखी होत असतो, परमेश्वराला दोष लावत असतो. परंतु कधी आपण परमेश्वराची इच्छा काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे का? ज्या परमेश्वराने आपलं जीवन दिलेलं आहे, श्वास दिलेला आहे, नवीन जीवन जगण्याची संधी दिलेली आहे, त्या परमेश्वराची परवानगी आपण मागितलेली आहे का की त्याची इच्छा माझ्या ठाई काय आहे? पवित्र मरीने ते सांगितलं की तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या ठाई हो. आणि म्हणून परमेश्वराने त्याला उंच केलं. आपण देखील आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेप्रमाणे करता करता कधी ना कधी परमेश्वराची इच्छा देखील जाणून घेतली पाहिजे. जेव्हा परमेश्वराची इच्छा काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्या गोष्टी आपण ऍक्सेप्ट करत असतो आणि स्वीकारत असतो, आणि जीवन हे परत एकदा सुरळीत मार्गावरती जात असते. आज या कुष्ठरोग्याने आपल्याला दाखवलेलं आहे की संकटामध्ये देखील विश्वास कसा ठेवायचा, संकटामध्ये देखील परमेश्वराची इच्छा कशी आहे ती कशी ओळखायची हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आपण प्रत्येक कुष्ठ आहोत. आपल्यामध्ये कुष्ठ काय आहे? आपल्यामधील राग, द्वेष, आपल्यामधील मत्सर, आपल्यामधील हेवा, आपल्यामधील कलह हा एक प्रकारचं कुष्ठ आहे. आणि हे कुष्ठ केवळ आणि केवळ परमेश्वर शुद्ध करू शकतो. केव्हा? जर आपण त्यांच्या समोर येणार, गुडघे टेकणार, आपण समर्पण करणार जीवन, आणि त्याच्याप्रमाणे इच्छेप्रमाणे वागण्यासाठी प्रयत्न करणार, तेव्हा तो परमेश्वर नक्कीच त्या कुष्ठापासून आपल्याला शुद्ध करणार आहे. या कुष्ठरोग्याप्रमाणे परमेश्वराने देखील आपलं नवजीवन द्यावं, स्पर्श करावा, म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया.